नमस्कार, मेघा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मटर मशरूम याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर पाहूया। चला तर आधी आपण मशरूम साफ करून घेऊया। मशरूम साफ करून घेण्यासाठी मी इथे 1 चमच गव्हाचे पीठ टाकते। गव्हाचे पीठ चांगले मशरूमला चोळून घ्यायची आहे। गव्हाच्या पिठामुळे मशरूमवरील माती ही चांगली क्लीन होते। चांगलं चोळून झाल्यानंतर आपण पाण्यानेही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मशरूम छान क्लीन झाले आहेत, ते आता मी डिशमध्ये काढून घेते। तुम्ही पाहू शकता मशरूमवरील माती सगळी निघून गेली आहे। मशरूम छान क्लीन झाले आहेत, पहा। मशरूम छान क्लीन करून झाले आहेत। आता आपण मशरूम कट करून घेऊयात। मशरूम मधोमध कापून त्याचे 4 भाग किंवा तुम्ही 2 भाग करू शकता। मशरूम कट करून घेतले आहेत। आता कढई ठेवून तेल चांगलं तापवायचे। त्यानंतर त्यात कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला परतायचा आहे। कांदा चांगला परतला, लालसर झाला की त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला शिजण्यासाठी आपण त्यात मीठ टाकूया। मीठ टाकून झाल्यावर चांगलं मिक्स करायचे। टोमॅटो चांगला शिजल्यावर त्यात आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। चांगलं शिजून घ्यायचं आहे। मसाल्यांमध्ये आपण मशरूम मसाला, धना पावडर, लाल तिखट, हळद घेतली आहे। मसाला चांगला मिक्स करायचा आहे। चांगला परतून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत चांगला परतायचा आहे। मसाला चांगला परतलाय, मसाल्याला चांगले तेलही सुटले। आता आपण त्यात आपले मटार टाकूयात। मटार मिक्स करून घेऊयात। पाणी टाकून मटार चांगले शिजून घ्यायचे आहे वाफेवर। पहा, इथे आपले मटार वाफेवर चांगले शिजले आहेत। मटार चांगले शिजलेत। आता यात आपण मशरूम घालून घेऊयात। मशरूम चांगलं मिक्स करून घ्यायचंय। मशरूम चांगलं मिक्स केल्यावर मंद आचेवर मशरूम शिजून घेऊयात। मशरूम छान शिजले आहेत आणि भाजीला चांगला कलरही देखील आला आहे। मशरूम चांगले शिजले आहेत। आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊयात। मशरूम रेडी झाले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। तुम्हाला आजची रेसिपी कशी आवडली ती नक्की सांगा आणि हो, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।